2017 साली मनसे नेते बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते। मात्र ठाकरे वरच्या मजल्यावरून तळमजल्यावर देखील आले नाहीत। मनसे नेते संदीप देशपांडेंची मनसे शिवसेना युतीवर प्रतिक्रिया। महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य। निवडणुका येतात जातात, पण फक्त एखादा विषय निवडणुकापुरता येणं हा करंटेपणा, देशपांडेंची प्रतिक्रिया। भोंगा विरोधी आंदोलनात 17,000 मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का, मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल। मागचे अनुभव पाहता उद्धव ठाकरेंच्या शब्दावर कसा विश्वास ठेवावा, मनसे नेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल। उद्धव ठाकरेंची जर तरची भाषा, एका मंचावर येऊन त्यांनी बोलावं, किल्लेदारांचं आवाहन। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर आनंदच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मतभेद विसरून एकत्र येत असतील तर काही वाईट नाही, फडणवीसांचं वक्तव्य। युती प्रस्तावासंदर्भात फडणवीसांना किती आनंद झालाय आम्हाला माहिती आहे, ते खऱ्या भावना चेहऱ्यावर दाखवणार नाहीत, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला। महाराष्ट्राच्या हितासाठी जीव तोडून काम करायला तयार, मराठी माणसाचा स्वाभिमान हेच आमचं ध्येय, संजय राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट घातलेली नाही, राज्याच्या शत्रूंसोबत बसू नका हे म्हणण्यात कोणती अट, राऊतांचा सवाल। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर शरद पवारांचा बोलण्यास नकार, शरद पवार पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना बंधूंबाबत विचारलेला प्रश्न पवारांनी टाळला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना साथ घातली की अट, ठाकरे बंधूंच्या संभाव्य दिलजमाईवर मंत्री आशिष शेलारांचा टोला। राज ठाकरेंनी सेना सोडल्यानंतर राज उद्धव दोघांनाही फोन केला होता, भुजबळांनी सांगितला शिवसेनेच्या फुटीवेळचा प्रसंग, मात्र दुर्दैवानं जे व्हायचं ते झालंच, भुजबळांकडून खंत व्यक्त। ठाकरे बंधूंची युती झाल्यास शक्ती आणखी वाढेल, भुजबळांचं वक्तव्य। राज ठाकरेंना अटी घालून नमवणं सोपं नाही, अशी युती होऊ शकत नाही, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। अटी शर्ती घालून झुकणारे राज ठाकरे नाहीत, सामंतांचं वक्तव्य। उद्धव आणि राज यांची युती झाली तर मुंबई महापालिकेत महायुतीला काहीही फरक पडणार नाही, आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। तर राज ठाकरे अटी शर्थींना मानणारे नाही, गायकवाड यांचं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी माणूस एकत्र येईल, युतीच्या चर्चेवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचं विधान। दोन्ही भावांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। मुंबई पालिकेवर डोळा असेल त्यामुळे मलिदा खाण्यासाठी एकत्र येत असतील, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारेंची टीका। एकत्र येण्याने कुणाला काही फरक पडणार नाही, वाघमारेंचं वक्तव्य। उद्धव आणि राज ठाकरे दोन्ही किरकोळ, एकत्र येऊन काय होलसेल दुकान उघडणार का, सदावर्तेंचा खोचक टोला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव आणि राज ठाकरेंचे एकत्र बॅनर झळकले, ठाण्यातील पडवळ नगर परिसरात बॅनरबाजी, बॅनरवर उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।